वर्षा बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। महायुतीच्या नेत्यांमध्ये जवळपास 150 जागांवर एकमत होतं, मात्र 77 जागांवर तिढा कायम होता। या तिढा असलेल्या 77 जागांवर बैठकीत चर्चा पार पडली असून या 77 पैकी 30 ते 35 जागांचा तिढा सुटल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। उर्वरित जागांबाबत चर्चेसाठी लवकरच बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। एकूणच जर आपण पाहिलं 77 जागांवर तिढा कायम होता, मात्र याच जागांवर आता चर्चा झाल्याची माहिती मिळते। काय नेमके ताजे अपडेट आहे? रुबीना, मुंबई महापालिकेच्या संदर्भातलं महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय आणि या अनुषंगानंच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यत्वे मुंबई महापालिकेसह इतरही काही महापालिकांच्या संदर्भात चर्चा झालेली आहे, परंतु जे मेन फोकस सध्या दोन्ही पक्षांचा आहे तो मुंबईबद्दल। मुंबईमध्ये साधारणपणे 150हून अधिक जागांवर झालेलं एकमत जरी अजून एकमत झालेलं असलं तरी सुद्धा उर्वरित काही जागा अशा आहेत ज्यावर अद्यापही दोन्ही पक्षांकडून एकमत झालेलं नाही, त्यावर कुठलीही स्पष्टोक्ती होत नाहीये। त्यामुळे 77 जागांपैकी 30 ते 35 जागांवरती एकमत झाल्याची माहिती समोर आली आणि उर्वरित जागांच्या संदर्भामध्ये एक बैठक लवकरच पार पडेल आणि अंतिमतः 2 ते 3 दिवसात या संदर्भात 25 तारखेपर्यंत खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होऊन 25 तारखेच्या आसपास युती संदर्भातली अधिकृत घोषणा देखील केली जाईल असं देखील कळतंय। जर आपण पाहायला गेलं तर मुख्यत्वे शिवसेनेकडनं ज्या सिटिंग जागा आहेत त्यावरती दावा केला जातोय आणि मुख्यत्वे ज्या दादर, शिवडी आणि एकंदर प्रभादेवी या सगळ्या मराठी बहुल पट्ट्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे, त्या भागामध्ये आम्हाला अधिकाधिक जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे। परंतु दुसऱ्या बाजूला भाजप सुद्धा समसमान जागा या भागांमध्ये लढण्यासाठी आग्रही असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांची साधक बाधक चर्चा कालच्या 2 तासांच्या मॅरेथॉन बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर झालेली आहे। त्यामुळे उर्वरित जागांबद्दल जी माहिती समोर आली की उर्वरित 30 ते 35 जागा सोडता ज्या जागांबद्दलचा तिढा कायम आहे त्याबद्दलचा निर्णय कधी होतो आणि अंतिमतः या युती संदर्भातली घोषणा कधी होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय 77 पैकी जवळपास 30 ते 35 जागांचा तिढा सुटल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर उर्वरित जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं देखील कळतं आहे।